पंढरपुरातील स्वेरी कॉलेज ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शन रांग आणि पत्रा शेडची पाहणी करत भाविकांशी संवाद साधला। आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी होत आहे। दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या VIP दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसंच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी VIP दर्शन बंदचे आदेश दिले आहेत। या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का नाही याची पाहणी जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी केली। जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी स्वेरी कॉलेज ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत चालत पाहणी केली। यावेळी मंदिर समितीकडून दर्शन रांग पत्राशेड इथं भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली। यामध्ये पिण्याचं पाणी, सुलभ शौचालय, आरोग्य, मॅट, CCTV, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदींबाबतची पाहणी केली। तसंच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा आणि दर्शन व्यवस्था याबाबत माहिती घेतली। यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं यासाठी समितीनं दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक सुरक्षा रक्षक नेमावेत। गोपाळपूर येथील पुलाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीनं तात्काळ दुरुस्ती करावी। गोपाळपूर ते स्वेरी कॉलेज येथील दर्शन रांगेत प्रखर प्रकाश व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या। तसंच मंदिरातील CCTV कक्षाला भेट देऊन VIP नोंदणी रजिस्टरची तपासणी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केली। वाखरी पालखी तळावर साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पूर्वी टाकलेल्या पाईपचा व्यास कमी असल्यामुळं आता नव्यानं मोठ्या व्यासाच्या पाईप त्या ठिकाणी टाकल्या जातील, ज्यामुळं उतारानं पाणी निघून जाईल आणि पालखी तळावर पाणी साठणार नाही अशी योजना केली आहे। याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।